म्हणजे हमाली करणारा व्यक्ती, सिमेंटच्या बोरे उचलणारा व्यक्ती आज बिग बॉसमध्ये गेला आणि गरीब माणसाला, व्यक्तीला तुम्ही जरूर मदत करायला पाहिजे. ते आपल्या विदर्भातले, आपल्याला गर्व असायला लखपत पाहिजे त्यांच्यावर. रामराम मंडळी, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. गुड इव्हिनिंग. तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या अमरावतीतले रोशन दादा भजनकर हे बिग बॉसमध्ये गेले आहे. बिग बॉसमध्ये त्यांचा नंबर लागला आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की बा त्यांना आपल्या विदर्भातले आहे, आपल्या अमरावतीतले आहे, तर त्यांना सर्वे सपोर्ट करा. म्हणजे ते दादा कसं गरिबीतून वर आलेले आहे, म्हणजे आमच्यासारखं काम आहे त्यांचं. सगळे म्हणजे आमची परिस्थिती जशी आहे तशी त्यांची पण आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना मदत करा, त्यांना आपले सपोर्ट मिळू द्या, प्रेम द्या त्यांना भरभरून. आणि म्हणूनच मी म्हणतो की रोशनदादा भजनकर हे म्हणजे गरिबीतून एक म्हणजे हमाली करणारा व्यक्ती, सिमेंटच्या बोरे उचलणारा व्यक्ती आज बिग बॉसमध्ये गेला आणि गरीब माणसाला, व्यक्तीला तुम्ही जरूर मदत करायला पाहिजे. ते आपल्या विदर्भातले, आपल्याला गर्व असायला पाहिजे त्यांच्यावर. लखपती लोक तर जातेच बिग बॉसमध्ये, पण एक गरिबीतून वर आलेले व्यक्ती आहेत ते. आणि त्यांना खरंच मलाही वाटते का एखादा गरीब व्यक्ती समोर गेला तर चांगलं वाटते माणसाला थोडंसं, की आपल्या खेड्यातला किंवा आपल्या गावातला गावरानी भाषा बोलणारा व्यक्ती जर समोर गेला तर चांगलं वाटते. तर मी त्यांना पॉईंट द्या, त्यांना सपोर्ट करा, जेणेकरून ही आपल्याला म्हणजे गर्वाची गोष्ट आहे विदर्भातून. तर मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करतो की त्यांना भरपूर सपोर्ट करा, त्यांना पॉईंट द्या. आणि रोशनदादा भजनकर हेच आले पाहिजे आपल्या विदर्भातून, कारण एक गरिबीतून आलेला व्यक्ती आणि त्या व्यक्तीसाठी मन दुखते माणसाचं, असं आहे ना. त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करा. धन्यवाद. धन्यवाद. बाकी तर मग तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताच, काही विशेष नाही, पण एक स्पेशल त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मी.